आवरत नाही. मी काय म्हणतो ती म्या म्हणलं शिटूला फोन लाव ना, बोलाव ना तिली. बोलावू का? म्हणत होतं म्या त्या रोजी म्हणलं होतं तिच्या बाबाला म्हणलं तर लईची माय आली म्हणलं पाय धुवाले की बोलाईन म्हणलं शिटूले. तर कार्यक्रम आहे तर जसा पण तिच्या मायच तर काही खरं नव्हतं माय. आता आलं पाहा ना, मला सांगलं नाही की येणं सकून की माझी आई येते का बहिणी येतात. काहीच नाही म्हणे. आला तर मग येईन, माई मोठी येईन आणि तिच्या बहिणी आल्या तर मला माहित नव्हतं काही. जाऊ दे ना मग, आता आल्या तर काय हे आहे. पण शिटूला बोलाव ना मग. आता एवढा घरी कार्यक्रम आहे तर लेकबाय असले तर साजरं वाटे. हा तसं बी न धुवाय ना ती, बोलाव ना. ती सक्रात झाली आता. भाऊज पाय धुईन हे करीन, ननच मान नसते का? हो ना माय बाई, देव का बाई, माहित आहे ना मुली. त्या रोजी म्हणून तर आलती तुमच्या घरी. फक्त आता ती सक्रातच्या दुसऱ्या दिवशी नाही येणं झालं मला. पण आलती ना मी, ननदचा माने आली नाही का मी तुम्हाला पाय धुवा तुमची. मला बी माहित आहे. माहित आहे तर मग शिटूला फोनला आणि म्हणा दिले 2 दिवसासाठी का होईना. हा तसं तर पाहिलं तर तिच्या सासूला बोलायला पाहिजे. हा एकुलती एक तर पोरगी आहे. हे राहते हरीक राहते पोरीले वाटते की बा बोलावलं तिची सासू म्हणत नशीन का? तू इथं बोलावत नाही तू माय मले. हमेशा हमेशा पोरीला बोलावतात, मला बोलावतात असं म्हणत असेल तिची सासू. पण पोरगी बिचारी मुखानं ऐकत असेल. ऐकीन नाही तर काय करीन आता सांग. ऐकीन नाही तर काय ऐकाच लागते. पण पालच काम आहे ना रत्नी. शिटूले बोला, शिच्या सासूले बोला. दिसते मोठाना आली ना आता योगिताची माय एवढी सामान घेऊन काय आणलं काय नाही तर दिसते. सोयरे कासाठी असतात तर तसं म्हणता का जी? मग वसरतो बोलावतो शिटूले. अरे मी काय म्हणतो तो, अरे ते डबल चहा गी ठेवला होता. हो मग तर ते शिटू योगिताले काऊन नाही सांगितलं? तिचे बाबा आले का उठून? तिचे बाबा निजेलच तर होते बाई, लयच वाखोळ निजले. जाऊ दे, आले ते उठून चहा ठेवावून येईल. हो बरं मी काय म्हणतो, देवकीबाई काय म्हणतात ते शिटूले बोलाव म्हणतात. मला ना मग आता बोलाव ना मग तो राजूला धाड लागेन घ्यायले. पाहुणा नेईन का आणून? पाहुणा तर म्हणते मला सुट्टी नाही, मला सुट्टी नाही. राजूले धाडतो मग, घेऊन याल तो पोरीले. चालते चालते, मग राजूला धडून घेऊन ये. बरं चहा ठेवू पहिले. ते पाहुणे उठून आले. आणि ते भाजी कोण केली ती हो? हा ढंगना रंग भाजी काही घरी पाहुणे येईल आहेत का काही? चांगली भाजी करा. आम्ही तिच्या बहीणच केली, तिच्या बहीण केली, मी काय करू? पण तरी पद्धतशीर स्वयंपाक करा. इवाय बुवा येईल आहेत काही, जरा काही असं हुईर करू. बरं देव का बाई, पाहुणे कुठे गेले? अरे ते वाळ गेले असतील ना तर मळ्यात गेलते कोण? सांग, मी पाहुण्याला म्हटलं ना 2 दिवस जाऊ नका, वरात राहू द्या. आपण रामराव करते. रामरावला सांगितलं ना मी घरी पाहून म्हणून, घरी पाहुणे आहे तर जवळ बोले म्हणा काही वावरात जाऊ का, घरीच थांबा म्हणा. मग काय सांगा मग, ते सकाळून उठले तर असतील मग वावरातच. बरं बरं मी धाडतो. लाव वरत नाही, ला मग शिटूला फोन ला, तिला मला तयारी कुठे आणि राजूला दे धाडून, घेऊन ये पोरीले. म्हणजो तिच्या सासूले म्हणजो. झालं का बाई, बसल्या का? बसा बसा. नाही नाही काय माय मी हो आलती अशी चाल. शिटूच्या सासूले काय म्हणत नाही, जाऊ दे. शिटूलेच बोलावून घेतो, सासूले काय बोलावं तिच्या. आणि पाहतो ना आता तू आली की मग तिची माय काय आणते काय देते तुले हे समजते मले. बस केलं देव का बाईनं. आता मी लावतो शिट फोन, यायलाच लावतो म्हणजे योगिताच्या मायनं आणलं का नाही आणलं शिटूसाठी तेही समजते. आणलंच पाहिजे ननद हो एक ती एक. काय म्हणे मग रत्नी, काय म्हणे लावतो म्हणे का शिटूले फोन? लावतो म्हणे का तिले? हो शिटूला फोन लावला ना तिनं, म्या म्हणला तिनं फोन लावला
आज गेला ना शिटूला आणायला. हो, मी ते मॅटले म्हटलं होतं आपल्या म्हटलं तर मॅटला शिटूच्या सासूली मग या म्हणून. तो काय जाते म्हणलो, देऊन देऊन तुला एक साडी द्यायला लागेल. आपस ती त्याच्या मायनं काही आणलं शिनवाना तर ते वाना देईन मी त्याचं म्हणलं. चांगलं वाटते, नाहीतरी धाडून गाडी धाडूनच राहिली की नाही. पुरीले बोलावतं तर त्यात ते बाई येईन म्हणलं बसून. पाहुणचार होते आणि साडीचं बांधतो घरीच आहे, काही तुला इकत आणा लागत नाही. पण मोठेपणा किती होती की बाई इनीनं लावलं माहिती सक्रातले गाडी धाडली स्पेशल. गरवाना फुकते म्हटलं येईन आणि तिले पोरीले किती साजरं वाटते मग. सासू खुश तर आपली पोरगी खुश. मॅटनं म्हटलं नाही बाई. हो म्हणा लागत होतं मग रत्ना काय जात होतं का स्पेशल थोडी न्यायला धाडा लागत त्या बाईले. हो नको नशीन म्हटलं रत्नी ना. खरं काय वरचा खोका रिकामच आहे, बरंच माहिती. आता काय बोलायचाच भात आणि बोलायचीच कडी. या बाई तुम्ही मासारखी तर पहिले पोरीले नाही, पहिले तिच्या सासू पण करते. आणि बाई या तुम्ही येता आमच्या पोरीले घेऊन या संगो आणि झालं तिकडे. पण रत्नीला कुठे येईन मग हे. आता तर लयच उड्या मारून राहिले मग इतके दिवस पाहिले योगिताच्या मायाच्या नावानं बोटमुळे. अनाथालपासून पाहिलं नाही का बाय बाई इले काय राहिलं, काय आणलं काय नाही. लस थैल्या भरून आणल्या बाई. आलती मागे राती मोठ्या बाई लय थैल्या भरून आणल्या. म्हणलं हो तू तर उघडीच निजेलाय म्हणलं घरी, तेनच आणल्या तुला थैल्या भरून. मी आठाय ना वाजोस आहे त्या योगिताची ते 3 नंबरची भल्ली चोपडी आहे. इले तल्ली पटून राहिली ती मोना भल्ली चोपडी आहे 1 नंबरची. इले हसत असेल मागव आणि आपल्या रत्नीले कुठे डोकसा आहे. हो मग म्हटलं ना तिले म्हणलं इकडे आंघोळ्याची घाई होत असेल तर चला म्हटलं मा घरी. तर माहितीची ते कुरुड्या केसाईवाली वर बुचळ बांधते ती नाही ते बहीण काय आहे तिचं नाव जोस ना. ते म्हणे नाही 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 इथेच धुतो आम्ही, इथेच धुतो आहेत ना म्हणे बाथरूम. म्हटलं माझ्या बाथरूमात लय येतं ती. आता पण मी असं बागी म्हणा ना म्हणलं म्हणलं घाई होते. आता किती असलं पाहुणे रावणे असले की कमीच पडते, किती मोठं घर असलं तरी. म्या म्हटलं मग एक जण मा घरी चला होऊन जाते. तिला वाटलं शिन मा यायच्या घरी काय जा ती यायच्या घरी पॉश बाथरूम आपल्या घरची कहाणी. शिस्तच दिसते मला ते योगिताची बहीण. सारख्याच दिसतात. हे आली आपली हडंबा, कुकडे गेलती काय मी की करून राहिली. हो इन बाई मग पाय धुवायला आल्या मला. माय बाई काय काय आणलं तुला सांगतो. अव 4-5 थैल्या भरून आणल्या. गाड आणली ना. असं का माहिती 2 पोरी कोण होत्या. पोरी तर दिसल्या तशा पोरी आला नाही. पण देणाऱ्या होत तुम्ही सुनीच्या बहिणी होत कोण होत त्या. अहो माय बाई मा सुनीच्या बहीण आहेत ना त्या. लय 5 बहिणी आहेत ना ह्या. दोघी जणी आल्या. लयच माणुसकीच्या पोरी. हो माय बाई लयच. माई इन मोठी इन आली ना. म्हणजे मा सुनीची मोठी माय तिची माय आणि दोघी बहिणी आणि तिचे बाबा आले संग. माय बाई वा इनी बरोबर ये आला का पाय धुवाले. माय रत्नाबाईची मजाच मजा आहे. माय इवई आला पाय धुवाले. घ्या खस पाय धुवून मग आता. काय बाई तुम्ही तर काही बोलता जी. मजा का करता कुठे ये जा ना संध्याकाळी. संध्याकाळी आहे ना पाय धुवायचा कार्यक्रम. आता घंटाभऱ्यानं येतोच ना मी सगळे बोलायला सांगेले. मग सगळ्या गावाला बोलावतो. मैं येईन आली तर माय पाय धुवाले. दिसते तुले काय काय आणलं तो. लय थैल्या आणल्या भरून. चल बे जातो घरी पाहुणे आहेत ना. पाहुणे असले की जास्त काही हिंड म्हणणं होत नाही. म्हणलं सांगायला गेलती मी. अजून म्हणलं तुमच्या वाड्यात सांगता तिकडे. मला येणं नाही झालं आणि ये जा म्हटलं संध्याकाळी. मला इनीच्या घरचं तिळगुळ खाले. हो येतो ना माय येतो ना. हो येतो ना. बसल्या का कोमवती घरी कोण ना बसले. पाहुणे येला आहे तर पायजवळ बसाव ना का मोठ्या बाई. हो तू गावभर हिंड आणि आम्ही बसतो त्या पाहुणे जवळ. कुठे गेलती का हो रत्ना.
काही तुला डोकं आहे की नाही? त्या बाईले म्हणतो ये मा इनीच्या घरचं तिळगुळ खायला. इनीनं आणलं काय? तुला माहित आहे का? तुला सांगलं का त्या बाईनं का डबा दाखवला? हा, आईनीला हासा करतो स्वतःचाच. सांग काय करावं देव का बाईचं? हासा कायचाय? याला थैल्या भरून आणल्या तर काय त्याच्यात? हा, बोलावणे नाही तर काय? तर मी संध्याकाळी सांगितलं या म्हणून संध्याकाळी माझा पाय धुवाचा कार्यक्रम आहे. काय काय आहे ते दिसते ना समजेल मग. चाल बाई जातो बाई. मी काय म्हणलं बा डोक्याला जर शिक मी लावतो बाई. पांडे दिसतात का बाई तुम्हाला? काही मेहंदी लावू का जर शिक मी सांगा बरं. मला नाही दिसत माय पांडे, मला नाही दिसत. काय आता घरी पाहुणी येईल आणि तू डोक्याला मेहंदी लावून बसाय? इवायच्या पुढे मेहंदी लावून हिंट का डोक्याला? काय माय रत्ना निरा उमान पाहून काही आपलं येत पाहून करावं निरा काही निरा ठायताय ठायताय चय चय चय. बस झाले. माईने थाय भरून आणल्या, माईने थैल्या भरून आणल्या. काय आणलं त्यात माहितीये का तुले? जा तुम्हाला तर बाई निरा हेच आहे. मला इनीनं थैल्या भरून आणल्या. मोठ्या बाईचं कोण पोट भरून राहिलं? लेच येत नाही निरा. माले इन एवढी आई पाय धुवाले माले आणि देव की बाई मोठ्या बाईले तर निरा एकटं बशाचीच पडली. असं नाही इनी जोड बसतीन का काही. मग आता बायाला सांगणार नाही का मी? बोलणार नाही का मी? ते न का आणलं नशील का त्यासाठी की फरायचं आणलं अशील, वना आणलं अशील, पिसं आणली असतील. मग मी बोलावून तर येता येतल्या लोक बाया येईले. या दोघीच्या काय भरून राहिले काय सांगा? अहो बाई बाई राहू द्या ना माय. तुम्ही काल धुता धुणं राहू द्या. कपडे गिपडे नाही धुवायला लागत राहू द्या. बाई सांगतो ना मी. बाई आहे आमच्या घरी कामले. बाई राहू दे. तूच धुणं धुई त्याचे बोंद्री धुई तू. रत्नी ना बिनशपटीच आहे निरा. नाही तेव्हा डोक्यावर घेते नाही तेव्हा आपटून देते. आता तर मला इतके डोक्यावर घेणं चालू. हे मोना पाहिले का मोठे बाई? हे बा रत्नी हाय की अक्कल? हा, आता रत्नीले खायले रे तिच्या बहीणचे कपडे धुवा लागतात. हा, अशी अक्कल नाही आपल्या रत्नीले. पाहिलं का बहिणी? हा, अशी हाय रत्नी. जाऊ द्या ना माय. देव का बाई काय करायला लागते? रत्नी म्हणीन की माय मा घरी माय सोयरे आले लाल फुगून बसले. चला अति बसल्यापेक्षा ततीच बसू माय. काय करायला लागते आपल्याला? हो चल माय बाई काय करायला लागते तर ती बसू. शिटू येईनच ना आता. शिटूचं पोरग तर बाई गुण करते. पण सांगा वहिनी तुम्ही सांगा मले. आता सकाळ शिटूच्या सासून जर म्हणलं मला तर म्हणलं नाही तर सांगा तर पोरीले आहे की नाही पेच. मला तर वाटे शिटूले म्हणा की तूही नको येऊ. पण आपल्या जवळ फोन ना काही आपण कसं म्हणा. आणि या रत्नीनं तोंड उलो फक्त म्हणत्या बाईले बाई तुम्ही या. इनं म्हटलं नाही बाई. काही करत गिरत नाही मी. जे हाय तेव्हा तिनं सकाऊन करून ठेवलं ना. अरे काय मग हे काका पोहे किती कडक झाली वा. टाक भाकर टाक दुसरी. ऐदी मनाच करत राहते. ते पोरगी गेली की सगळंच करत नाही. जा तुम्हाला फक्त खायचीच पडते. उलसक बया म्हणलं नाही तिच्या मायनं मले की इन बाई तुम्ही या. मी काय मागं लागून जात होती का? मला तर लागत होतं फक्त तोंडापुरतं नाही म्हणा ना तिच्या मायनं मले. फक्त शिटूले फोन. शिटू ये बाई. सासूले काही नाही. मला उलस फोन करणं का या बाई म्हणणं. बस नांदा लावत त्याचा डोकसा खात राहते. तुला बोलावणार आहे तो त्याच्या पोरीला बोलावलं ते ना. तुले नेतीन काय? तो ती काय गाव पंगत आहे काय? तुम्ही तर बोलूच नका तुम्ही तर बोलूच नका. तुम्हाला हाय काही मानपान आहे की नाही मला? मी काही म्हणत नाही बोलत नाही तर मला काही मानपान आहे की नाही? काय झालं वा शांते कोण कल्लावर राहिला? काकी तूच सांग आता. मी मॅड बोली. हो आते बाई ये ना. सांगा तुम्हीच सांगा मले. सांगा ना काय चुकलं तर. माय बाई काय झालं माय एवढ्या काऊन मुंगऱ्या जळून राहिल्या? आते बाई आता तुम्ही सांगा. या बस गोट सांगतो तुम्हाला मी. ऐका तुम्ही पुरी पण सांगा मग मा काही चुकते का? काय केलं मा पोरानं? मला काय घराने करतं? सांग काय चुकलं मा लेखात? तुमच्या लेखाची काही गोट नाही. मग आता लेखाचीच तर गोट नाही. मग आता ते सुन तर गेली. कुठे गेली हो शिटू? मग दिसली मला. तिचा भाऊ जो आलता जसा नाही मोठी गाडी घेऊन आलता का भाऊ? मला दिसला जसा जाताना. मी म्हणलं माझी शिटू होय तर. पण ते काही बोलली नाही बाई. गाडी झंकन चालली गेली. पण माझं हे आलं की मग शिटूच होय. हे शिटू गेली ना. काली गेली माय? आता तर गेली ती ना आली ना. आता डबल तिचा भाऊ आलता. हो आता का हाय म्हणायला नाही बोलायला नाही कोणी काही म्हणत नाही काय नाही. वाटा या वाटलं तर जा.
तिचा मायनं फोन केला मायनं फोन केला पोरीले आणि पोरीला काय मग आई मी जातो काय माय आपल्याला विचारत सांगतात. काकी तूच सांग, काही काम आहे का? हा, हे अशी उपना करून काही फायदा आहे का? आता सांग, त्या पोरगीच्या घरी ते पाहुणे आले म्हणते, तिच्या बाजूची मायगी आले काही, मग ती तिच्या आईनं केला असेल फोन, मग गेली ते पोरगी, मग काय झालं? हा, सांग मला, तू गेलं काम आहे का उगाच फुटे फोडायचं? मग तुम्ही मग हे बसावा, तुम्हाला काय कळते? नाही त्याला काही नाही कळत, तुलाच कळते. काय कळते तुले? आत्याबाई मला सांगा, बया बया तोंडापुरतं तिच्या मायचं काम नव्हतं का? हा, की मले बी म्हणायचं की या बाई तुम्ही, हा, मुली बाई बया बया म्हणलं नाही ना, या म्हणून. हा, सांगा आत्याबाई, हा, मी का मागं लागूनच गेली असती करा? हा, आता ती सकरात आहे, त्याच्या घरी पाणी आले, पण असं उलसक म्हणलं नाही तिच्या मायनं मले. हा, याचा खतखदा आला काकी, या खतखदा येऊन राहिला. असं 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 त्या इनी आल्या ती सकरातले, हो म्हणून बोला आला ना शिटोले, बराबर आहे. आता तुले काय 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 तोंडान जातं काय आणि काले जावं लागते? काय काम आहे ते त्याच्या पोरीला नेलं, तू कायले बसून राहिली घाल फुगून? आता बाई मा म्हणणं तसं नाही, पण उलचक म्हणाले, हा काही मान द्यायला जरासा की बाई तुम्ही या. मी जातही नव्हती ना माय, मी म्हणत होती की माय दोघी मत नाही, आमचं घरचं स्वयंपाक पाण्याचं घर होते लेकराला, त्या बबड्याचा त्याच्या बापाचा, हा तो पण म्हटलं नाही ना माय, मला लयच वाटून राहिलं बाई. काही म्हणा म्हणत लागत काय? तुम्ही म्हणा नव्हतं लागत का? मला बोला नव्हतं लागत का? हा, एका साडीला भारी झाली का मी द्यायच्या? नव्हती द्यायला लागत साडी.